नमस्कार मित्रांनो, तर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपले बघ। आता आयवी लावायचे, आयवी कुठं लावायचं, रूट किती आहेत अगोदर ते सांगतो। IV IM SC हे 3 रूट आहेत आणि बाकी मग आता तुला पहिला सांगतो। बाकी मग इंट्रा एपिड्युरल पण आहे मणक्यात, इंट्रा मेमरी पण आहे सडा सोडणे, असे भरपूर येतं। आणि आयु पण आहे, समजा कालो गायला त्याला आयु म्हणजे आपण हे करतो का पिशवीमध्ये औषध सोडत त्याला आयु म्हणतो, इंट्रा युटिलिटी। पहिले मी तुम्हाला कण दाबवतो त्याचा आयवी दाखवतो कसं लावायचं। सर्वात आधी आता हे जे हात आहे आपला, तोंड वर घे जरा, त्याचं अगोदर व्यवस्थितपणे असं बांधून घ्यायचं तोंड वर बरोबर, बस असं वर बांधायचं आणि जवळ दाखल्यानंतर हे जे हाड आहे समजायचं, हे पलीकडे इथून धरायचं, असं इथून हे धरून असं इथपर्यंत हात घ्यायचा, लगेच इथं असं म्हणजे शिर लगेच उमटती। ही बघा करते लपलप, दिसते शिर, दिसते शिर, दिसते मोबाईल मध्ये दिसतंय ना। त्या शिरवर राईट निडल मारायची बरोबर, नाही तर साईडनी नॉर्मल इंजेक्शन निडल घेऊन साईडने अशी क्रॉस मारली तरी लागतं आयवी बरोबर। आयवीचा हे एक रूट आहे आणि इयर व्हेन मध्ये पण आयवी लागते। हे बघा कानाची शिर, आता हे बघितलं शिर दिसते जर असं का, हे बघ शिर आहे का, दिसते का इयर व्हेन, इथं पण असे क्रॉस आपल्या निडल लावून आयवी लावता येईल। आता हे एक आयवीचं रूट आहे, तर IM रूट द्यायचा आहे। आता आयवी इंट्रा व्हेन समजलं, इंट्रा ही कोणती फेन आहे, ही जुगुलार व्हेन आहे। हा आता म्हणजे आयवीचं समजलं इंट्रा व्हेनस। आता IMचं, आता IM इंजेक्शन द्यायचं, कुठं देताना IM इंजेक्शन कोणती जागा आहे आमची, आता ही जे इंट्रामस्क्युलर म्हणजे IM, तर ही अशी क्रॉस जागा घ्यायची, जास्त इकडं पण नाही येऊन द्यायची। इकडं आलं का मग हे हाड आहे, त्या हाडामध्ये निडल जाते बरोबर, इकडे खाली पण, इकडे मास कमी असतं, इथं मास जास्त असतं, त्याच्यामुळं इथं निडल मारायची बरोबर, एवढ्या क्रॉस एरियामध्ये दोन्ही साईडनी। हे झालं इंट्रामस्क्युलर। आता राहिलं SC सबकट, सबकट म्हणजे सबकुटेनियस, म्हणजे कातड्यामध्ये कसं त्याच्या कातड्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जवळ आणा इथं निडल मारताय, निडल मारल्यानंतर असं बाहेर घ्यायचं इंजेक्शन ओढून, हे कातड ओढून नंतर फ्रिक करायचं, म्हणजे कातड्यामध्ये जातं, नाही तर डायरेक्ट तुम्ही जर करलं तर मासात जाईल, डायरेक्ट मारलं तर असं बाहेरून कातड्यात द्यायचं बरोबर, अशा पद्धतीने करता येईल। बाकी इंट्रा एपिड्युरल हे जे पाठीमागं मन काय ते दाखव, पाठीमागं मन काय इंट्रा पाठीमागं हे कधी त्याचे असतं इंट्रा एपिड्युरल, ज्यावेळेस गाय अंग बाहेर आहे त्यावेळेस काळा मारत असते, प्रोलेप्स ऑफ युटरस, त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता। हा तिथं ते जमतंय, इथं बी जमतंय, इथं दिला मग सगळा भूल इथपर्यंत राहील, इथं दिलं का फक्त इथलं पाठीमागं कळ येणार नाही। आणि आयु इंट्रा युटेरिन, आयु कधी करायचं, ज्यावेळेस की रिपीट ब्रिडिंग होती बायोमेट्रा इंडोमेट्राइस मध्ये आयु करावं लागतं इंट्रा युटेरिन, त्यामध्ये मग गन पास करून पाठीमागून पिशवीमध्ये औषध सोडतात आपण, त्याला आयु करायचं असं म्हणायचं। आयुचं समज आता काय राहिलं, इंट्रा मेमरी समजा आता एखादी गाय असेल मास्टिटिस वगैरे झाला, तिला ट्यूब सोडायची कासामध्ये, तर मग कासामध्ये सडामध्ये आत ट्यूब सोडतो आणि वर सोडून देतो, त्याला इंट्रा मेमरी म्हणायचं बरोबर। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा।